पी आर एंटर ट्रिम हे सिलेक्ट केलं. हे सिलेक्ट केलं. हाईट 40ची घेतलेली आहेस. 24चा खालचा आहे. आता डबल डायमेन्शन फक्त द्यायचे ना. इकडे 40 दिलं तर इकडे द्यायची गरज नाही. फ्रंट व्ह्यू बरोबर आहे. साइड व्ह्यू मध्ये एक डॉटेड लाईन राहिलेली आहे. आता इथे मागच्या साईडला काहीच मटेरियल नाहीये. ठीक आहे? तर आपण काय करणार, इथून अशी डॉटेड काढणार. या पॉइंट पासून इकडे डॉटेड येईल. एल एंटर केलं. इथून इथपर्यंत डॉटेड आता. म्हणजे कशाचं डॉटेड ते? आता समजा पार्ट पण ड्रॉ केल्यानंतर मागच्या साईडला जर का मटेरियल नसेल, म्हणजे हे जर का मटेरियल शेवटपर्यंत गेलं तर हं, तू जसं ड्रॉ केलं तर तसं येईल. त्याने काय केलंय, मटेरियल इथपर्यंतच दिलेलं आहे. ठीक आहे? मग त्याच्या मागच्या साईड हा हं, जर का तू फिरून बघितलास तर या मागच्या साईडला लाईन कशी राहील, इथून हा फेस जो आहे तो असा राहणार. ठीक आहे? ही जी लाईन आहे ही या लाईन वरतीच येते. ठीक आहे? त्यामुळे आपण ही लाईन ड्रॉ केली म्हणजे ही लाईन ड्रॉ करायची गरज नाही. पण ही जर का लाईन बघितलीस तर ही लाईन येते इथे, म्हणजे याचा फेस असा आहे इथला. तर ह्या लाईनचा आपण डॉटेड ड्रॉ करणार. ही लाईन इथे ड्रॉ केलेली आहे साईड व्ह्यू मध्ये. म्हणजे इकडच्या साईडने तू बघताना ही वाली लाईन डॉटेड येऊन जाते. कळतंय? हां. ती इथे लाईन ड्रॉ केली. सेम आता टॉप व्ह्यू जर का बघितलंस, टॉप व्ह्यू तुझा पोर्शन जो आहे तो हा रेक्टँगल आला. ठीक आहे? त्यानंतर मग हा जो इथून असा जाईल, इथून असा, इथून इथे, इथून इकडे जाईल, इथून इथे आणि इथून इथे. ठीक आहे? म्हणजे असा शेप आला तो. हा रेक्टँगल इकडच्या साईडने असं येते. ठीक आहे? हे 24 आहे. हे जे काय 48 आहे, म्हणजे इथून इथपर्यंत 48 आलं एवढं. ठीक आहे? हे एवढं येऊन जाईल. आता खालच्या साईडला जर का बघितलं तर हे मटेरियल इथून इथपर्यंत 36 दिलेलं आहे आणि वरच्या साईडला 24 दिलेलं आहे. म्हणजे हे आपण 24 ड्रॉ केलं. 36चा सेम इथे माग खाली काय राहील, छोटासा फेस राहणार आहे. क्लिअर ऑल ड्रॉइंग करू. मटेरियल जर का आपण हे शेवटपर्यंत असतं असं, हा जर का सॉलिड इथपर्यंत असतं असा, तर तू आता जसं ड्रॉ केलं तसं आलं असतं. पण तिथे एक डॉटेड लाईन मिसिंग राहिली का, कारण की हा पोर्शन त्याच्या खालच्या साईडला हा फेस असा राहणार आहे इथून इथे. Okay? ही जी लाईन आहे ही लाईन ह्या लाईन वरतीच ओव्हरलॅप होती. वरची आपल्याला ही लाईन दिसते त्यामुळे खालची ड्रॉ नाही करणार, ही नाही ड्रॉ करायची, म्हणजे त्याच्यावरती झाली. पण ही लाईन जी आहे ही 36 वरती येते. Okay? त्यामुळे 36 वरती आपण डॉटेड काढणार आहोत. एल एंटर. वरच्या पॉईंट पासून 36 एंटर केलं. इथून इथे ही लाईन डॉटेड येऊन जाईल. ही लाईन सिलेक्ट करायची, ही वाली सेट करू. आणि इकडच्या साईडला काहीच नाहीये. टी आर एंटर करू. ट्रेन इथपर्यंत 36 आलं. ही डॉटेड लाईन आहे. सेम इकडे 72 वरती दिलं तर खाली द्यायची गरज नाही. तर हा असा आपला टॉप व्ह्यू येऊन जाईल. टॉप व्ह्यू मध्ये रेक्टँगल, इथे मध्ये काहीच नाही ना.
या रेंटर ट्रिम हा पोर्शन ट्रिम केला. कळलं? नाही, तो ट्रिम कस काय? कुठला? आता कोणतं तर ट्रिम केलं ना? इथे ही लाईन ट्रिम केली मी. ओके. म्हणजे हा जो फेस आहे आपला, हा वाला फेस, तो असा सरळ येतो ना, म्हणजे पण इथून ती लाईन दिसतीये ना? इथे नाही ना. तो हे 12चा तो मार्कर आहे. इथे डायमेन्शनची लाईन आहे ना ही. हे जर का कोणती? बघितलं तर हा फेस असा गेलेला आहे. हा एवढा फेस आहे असा. अच्छा, ती डायमेन्शनची लाईन होती का? हम्म. हा असं फेस. याच्या मागे इथून इथे जाईल, हे डॉटेड असेल, आणि इथून हे असं, हा असा फेस आहे. टॉप ते ते लाईन मुळे ते कळालं नाही. ते एकदम एंड पर्यंत नाही. या टाईप मध्ये वगैरे असं राहील. ही लाईन म्हणजे एका लाईन मध्ये असेल या. हम्म. तर हा झाला फ्रंट टू टॉप आणि साईड. अजून अजून काय डॉटेड येईल का बघू. आता सेम इकडच्या साईडला ह्या पॉइंटला काय होईल, हा जो फेस आहे ना, हा मागच्या साईडला असा राहील. इथे रेक्टँगल, इथे लाईन. ओके. ही लाईन तर त्याच्यावरती ओव्हरलॅप होऊन जाते या पॉइंटला. पण ही लाईन काय येईल, इथे डॉटेड येऊन जाईल. म्हणजे इथे आपण डॉटेड काढणार. एम ए एंटर मॅच प्रॉपर्टीज, सोर्स ऑब्जेक्ट, डेस्टिनेशन ऑब्जेक्ट. झालेलं बाकी. ओके पण बरोबर आहे. साईड पण झाले बरोबर आहे.